जगद्गुरू तुकोबारायांची तपोभूमी श्री क्षेत्र भांडारा डोंगर या पवित्र डोंगरावर प्रतिवर्षी जगद्गुरू तुकोबारायांच्या अनुग्रह दिनाच्या निमित्ताने फार मोठा उत्सव होत असतो। प्रतिवर्षी हजारो भाविक तिथं गाथा पारणाला असतात आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांचा अनुग्रह दिन, माऊली ज्ञानोबारायांचा, सावता महाराज, नामदेवरायांचे सगळे 14 संत, त्या सर्वांचा असा एकूण उत्सव जगद्गुरू तुकोबारायांच्या डोंगराच्या पायथ्याशी श्री क्षेत्र भांडारा डोंगर संस्थान साजरा करत आहे। आणि या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वरी पारायण, जगद्गुरू तुकोबारायांचं गाथा पारायण, नामजप, कीर्तन, प्रवचन, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र असे भरगच्च कार्यक्रम आहे। आणि सर्वांची राहण्याची, खाण्याची, झोपण्याची सर्व व्यवस्था आहे आणि विनामूल्य। असा एवढा मोठा संपूर्ण महाराष्ट्रीय संतांचा सोहळा प्रथमच या महाराष्ट्रामध्ये घडतोय। असा सोहळा एकत्र सर्व साधू संतांचा कोणीही केला नाही आत्तापर्यंत। कुठे माऊलीचा सोहळा होईल, कुठं जगद्गुरू तुकोबारायांचं होईल, कुठं सावता महाराजांचं होईल, कुठं नरहरी महाराजांचं होईल, कुठं नामदेवरायांचं होईल, पण श्री क्षेत्र भांडारा डोंगर ट्रस्टच्या वतीनं हा संपूर्ण साधू संतांचा एकत्रितपणे सोहळा संपन्न होतोय। अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि जगद्गुरू तुकोबारायांच्या दशमीच्या सोहळ्याचं जे गाथा पारण असतं त्या पारणाचा प्रारंभ, सुरुवात संत वाङ्मय सेवा संघ वाकुळणी या संस्थेचे संस्थापक गुरुवर्य वैकुंठवासी भामदास बाबा आटाळकर यांनी तो सप्ताह प्रारंभ केलेला आहे। आणि तो अव्याहतपणे प्रतिवर्षी भांडारा डोंगर येथे साजरा होतो दशमीचा सोहळा। त्याही सोहळ्याला हजारो लोक, हजारो वारकरी, वाचिक येत असतात। तरी मी सर्वांना माझ्या संस्थेच्या वतीने आवाहन करतो की अशा या मोठ्या सोहळ्यामध्ये ज्या ठिकाणी ज्ञानदान आहे, ज्या ठिकाणी अन्नदान आहे, ज्या ठिकाणी सर्व समाज एकत्रित येतोय, अशा ठिकाणी आपणही तिथं उपस्थित राहावं आणि या ज्ञान यज्ञामध्ये सुस्नात व्हावं, अशा प्रकारची नम्र विनंती सर्वांना करतो।